सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम. देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे. आजच्या मननासाठी निर्गम याचा 16वा अध्याय आणि 28 ते 30 वचन आपण वाचूया. तेव्हा परमेश्वराने मोशाला म्हटले, माझ्या आज्ञा आणि माझे नेम पाळावयास तुम्ही कोटवर अमान्य होणार. पहा, परमेश्वराने तुम्हास शब्द दिला आहे, म्हणून 6व्या दिवशी तो तुम्हास 2 दिवसाचे अन्न देतो. 7व्या दिवशी प्रत्येकाने आपापल्या स्थानी स्वस्थ असावे, आपले स्थान सोडून कोणी बाहेर जाऊ नये. याप्रमाणे 7व्या दिवशी विसावा घेतला. या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगत आहे की आम्ही देवाचा शब्द दिवस पाळला पाहिजे. आम्ही 6 दिवस कष्ट केलं पाहिजे, काम केलं पाहिजे, श्रम केलं पाहिजे. आणि जो 7वा दिवस शब्द दिवस आहे, पवित्र दिवस आहे, आशीर्वादाचा दिवस आहे, देवाचा आदर सन्मान करण्याचा जो दिवस आहे, तो आम्ही प्रत्येकानं पाळावा ही देवाची इच्छा आहे. कारण देवानं मोशेला म्हटलेलं आहे की माझ्या आज्ञा आणि माझे नेम पाळावयास तुम्ही कोटवर अमान्य होणार. म्हणजे या ठिकाणी देवानं मोशेच्या द्वारे इस्रायल लोकांना देवाच्या आज्ञा दिल्या होत्या, नेम दिले होते, परंतु इस्रायल लोक आज्ञा मोडत होते, शब्द मोडत होते, नेमाप्रमाणे चालत नव्हते, देवाचं ऐकत नव्हते. आणि म्हणून देव या ठिकाणी म्हणत आहे की कुठेपर्यंत तुम्ही माझ्या आज्ञा आणि माझे नेम पाळण्यासाठी अमान्य होणार आहे. आणि या ठिकाणी परमेश्वराने तुम्हाला जो शब्द दिलेला आहे, म्हणून 6व्या दिवशी तो तुम्हास 2 दिवसाचे अन्न देतो. या ठिकाणी इस्रायल लोकांची देव काळजी घेत होता आणि इस्रायल लोकांना शब्द पाळायचा होता. आणि ते लोक देवाच्या आज्ञा मोडत होते, नेम मोडत होते. आणि देव त्यांना म्हणत होता की शब्द दिवशी तर मी तुम्हाला काय करत आहे, 2 दिवसाचं अन्न मी तुम्हाला अगोदर देत आहे. आणि अन्न देत असून मी तुमची काळजी घेत असून तुम्ही माझे नेम आणि माझ्या आज्ञा का पाळत नाही. म्हणून या ठिकाणी इस्रायल लोकांच्यावरती देव निराश होता, दुःखी होता. आणि म्हणून 7व्या दिवशी प्रत्येकाने आपापल्या स्थानी असावे ही देवाची इच्छा होती. प्रत्येक व्यक्तीनं देवाची भक्ती करण्यासाठी, देवाची उपासना करण्यासाठी, देवाची आराधना करण्यासाठी, देवाची आठवण करण्यासाठी देवाच्या स्थानी म्हणजे निवास मंडपामध्ये असावं. देवाची भक्ती त्यांनी करावी आणि आपलं स्थान त्यांनी सोडून बाहेर जाऊ नये ही परमेश्वराची इच्छा होती. याप्रमाणे लोकांनी 7व्या दिवशी विसावा घेतला. ज्यावेळेला इस्रायल लोक आज्ञा पाळत नव्हते, नियम पाळत नव्हते, परंतु परत मोशेनं परमेश्वराचं वचन लोकांना सांगितल्यानंतर परत लोकांनी परमेश्वराची उपासना करण्यासाठी, त्याचे नियम आणि आज्ञा पाळण्यासाठी आणि शब्द पाळण्यासाठी तयार झाले आणि त्यांनी विसावा घेतलेला आहे. आपण प्रार्थना करूया. पवित्र देवा, आजचं वचन ज्याने ऐकलं, पाहिलं त्या सर्वांना तुझा आशीर्वाद दे, आरोग्य दे. सर्वांचं तारण कर, सर्वांचं काम आशीर्वादित कर, त्यांची प्रगती उन्नती कर, येणं जाणं आशीर्वादित कर. आणि प्रत्येकाची प्रभू तू काळजी घे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये साक्ष घडव. प्रभू तू किती चांगला देव आहेस याचा अनुभव दे. आणि ज्या वेळेला परमेश्वर बाप्पा तू त्यांच्या जीवनामध्ये साक्ष घडवशील त्यावेळेला त्यांनी तुझं गौरव करावं, त्यांनी तुझा अनुभव इतरांना सांगावा. पण प्रत्येकाच्या जीवनामध्ये अद्भुत अशी साक्ष घडव. येशूच्या नावात मागतो म्हणतो बाप्पा एक, आमेन. माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंती लिहून पाठवा. मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना करेन
आणि माझा स्वर्गीय पिता तुम्हाला उत्तर देईल. त्याच पद्धतीनं माझ्या चॅनलचं तुम्ही सदस्य व्हा, म्हणजे रोज देवाचं वचन तुम्हाला ऐकायला आणि पाहायला मिळेल. आणि ऐकण्याच्या द्वारे आणि पाहण्याच्या द्वारे रोज आणि रोज तुम्ही आशीर्वादित व्हाल. आमेन.